अब खबर है वरोरा से, जहां विद्यार्थी पहुंचे वरोरा बस डिपो में और उन्होंने शराब पीकर वाहन चलाने वाले पर कार्रवाई करने के संबंध में डिपो प्रमुख को निवेदन सौंपा। तो आइए देखते हैं क्या है पूरा माजरा और किस परिसर से संबंधित है ये खबर। अपने सरकारी कर्तव्य पर रहते हुए शराब पीकर विद्यार्थियों के साथ अभद्र भाषा का इस्तेमाल करने वाले चालक वाहक पर कठोर कार्रवाई करने की मांग विद्यार्थियों के साथ नागरिकों द्वारा की गई है। इस संबंध में हमारे प्रतिनिधि हितेश राजन हीरे, जो वर्रा से संबंधित हैं, उनके द्वारा दी गई जानकारी के अनुसार वोरा डिपो के खाम्बाड़ा मार्ग पर दौड़ने वाली एसटी बस का चालक शराब पीकर वाहन को चला रहा था और इस मौके पर मौजूद विद्यार्थियों ने उसे बस धीरे चलाने की विनती की, मगर वह किसी की भी न सुनते हुए अपने धुन में बस को चला रहा था। और इस घटना की गंभीरता को देखते हुए विद्यार्थियों ने दूसरे ही दिन डिपो प्रमुख से मुलाकात कर इस पूरे प्रकरण के संबंध में शिवसेना तालुका प्रमुख दत्ता बोरेकर के नेतृत्व में उन्हें निवेदन सौंपा। तो आइए सबसे पहले सुनते हैं इस मौके पर मौजूद विद्यार्थियों ने अपनी शिकायत में क्या कहा। मेरा नाव मनीष तुलसीदास पेंदोर, मी नवव्या वर्गात हिरालाल लोया विद्यालय इथे शिकत आहे। आमच्यासोबत म्हणजे यांनी ड्रायव्हर दारू पिऊन असल्यास यांना अशा शिवीगाणी करत होता। अशा यांनी कुठं रस्त्यावर गाडी थांबवणे। अच्छा, म्हणजे मधा तू बस थांबवतो? हां, बस थांबवत होता। त्याच्यामुळे काय होते नेमकं? आम्हाला त्रास होते, घरी जाण्याची वेळ होऊन जाते रात्री। अच्छा, मग नेमकी तुमची यावेळेस मागणी काय? मागणी म्हणजे आम्हाला ड्रायव्हर नवीन द्या, म्हणजे चांगला चालक द्या असा, आणि बस बी चांगली द्या। म्हणजे तो कसा बहुत स्पीडनं चालवते, कधी कधी हळू चालवते, आम्हाला लेट होऊन जाते घरी जायला, अभ्यास करायला नाही मिळत, काही नाही। अजून सकाळी उठून अजून तयारी करून शाळेत या, आम्हाला वेळ नाही भेटत। काय झालं कालची घटना नेमकी? ड्रायव्हर आणि कंट्रायव्हरमध्ये टेमुड्यामध्ये बस थांबवली होती, तर दोघे पण दारू पिऊन आले। अच्छा, केव्हापासून ते असे व्यवहार करतात ते? जेव्हा जेव्हा बसवर ते ड्रायव्हर आणि कंट्रायव्हर येते तेव्हा हो का? तर मग तुम्ही किती वाजता शाळेतून येता आणि किती वाजता पोहोचते बस तुमच्या गावाला? आम्ही 5 वाजता सुट्टी होते, 5:30 वाजता इथे येतो। बस लेट लागते बस लेट लागते आणि ते बस लेट लागू नये ते मध्ये थांबवतात, तर अजून उशीर होतो घरी जाण्यासाठी। अच्छा, तुम्ही या संदर्भात कुठे तक्रार वगैरे यापूर्वी केली? एक वेळा सांगितलं होतं बस स्टॉपमध्ये। मग यांनी ऐकलं नाही ऐकलं ते याच्या पुढे हे बस म्हणजे या बसवर ड्रायव्हर आणि कंट्रायव्हर पाठवावं नाही बा। साथ ही इस मौके पर शिवसेना तालुका प्रमुख दत्ता बोरेकर ने भी इस घटना के संबंध में जानकारी दी। तुम्ही नुकतंच या ठिकाणी निवेदन दिलं, नेमकं हे निवेदन काय होतं? काल दिनांक 8 तारखेला इथून वरोरा आगारातून वरोरा मोखाडा ही बस इथून जेव्हा गेली त्यावेळेस संपूर्ण विद्यार्थी कोसरसार आणि बोडखा मुकाशी इथल्या ह्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थी होते। खांबाड्याला बस गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या बसचा चालक जो होता पेंदोर नावाचा, तो अत्यंत मद्यधुंद अवस्थेमध्ये असल्याने तिथून एक प्रफुल्ल धोबे नावाचा एक कार्यकर्ता होता, त्यांनी मला फोन केला का हा बस बिलकुल चालू शकत नाही आणि खूप दारूच्या नशेमध्ये आहे, याचं का करायचं। त्या ठिकाणी त्यांना मारहाण इथे झाली, त्याच्यानंतर तो पडून गेला आणि पण तिथं त्या बसमध्ये असणारा कंड्रायव्हर जो आहे त्यांनी ती बस मग घेऊन समोर चालला गेला। मागणी काय तुमची? आमची मागणी एकच आहे का ज्यांच्या भरोशावर आतले 50 सीटर जे गाडी आहे ते एवढे मोठे बसचे प्रवासी आहे, विद्यार्थी आहे, यांना घेऊन जायचं आहे, हे यांचा जीव धोक्यात टाकू, एका माणसासाठी ह्या सर्वांचा जीव धोक्यात होईल। अवस्थेत होता, त्याचा मेडिकलची मागणी वगैरे आपण केली? मेडिकलची मागणी आम्ही निवेदनात आत्ता केलेली आहे, आगार प्रमुखांना केलेली आहे का त्याची मेडिकलची मागणी। वारंवार घडतं या विद्यार्थिनीसोबत, काय करणार? हा प्रकार नेहमी वारंवार घडत आहे। याच्यानंतर आम्ही कुठल्याही प्रकारच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या ठिकाणी आक्रमक होऊन हा प्रकार आम्ही घडू यानंतर खपून घेणार नाही आणि तसं वर्देकर साहेब यांना निवेदन आम्ही दिलेलं आहे। वहीं डिपो प्रमुख से इस संबंध में कार्रवाई को लेकर जब उससे पूछा गया तो उन्होंने कहा कि वर्तमान में तो उसे लाइन अप कर दिया गया है। इस संबंध में आगे उन्होंने और क्या कहा, आप स्वयं सुने उन्हीं की जुबानी। सध्या लाईन ऑफ केलेला आहे। काल माहिती झाल्याबरोबर खांबाळा इथे जाऊन चालक गहाळ झाल्यामुळे चालक कम वाहकाला विद्यार्थ्यांना सोडण्याकरिता पाठवलं होतं। पुढील कारवाई प्रोसिजरनुसार करण्यात येईल। त्याचं मेडिकल तिथे खांबाळ्याला करायला लावलं होतं, परंतु ज्यांनी फोन केले त्यांनी काही त्याचं मेडिकल केलेलं नाही आणि त्याचं मेडिकल बसस्थानकवर गाडी आल्यावर करायचं होतं, पण तो चालक गाढ झालेला आहे, आलेला नाही। उस पर क्या कार्रवाई की जाती है इसकी ओर सभी की निगाहें लगी हुई है। CTV के लिए हमारे प्रतिनिधि हितेश राजन हीरे की रिपोर्ट।